राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागलाय, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढतेय। पाण्याच्या पातळीत मात्र घट होतेय। त्यामुळे एप्रिल महिन्यातच डोणगाव तांबे इथे पाणी टंचाई जाणवू लागली आहे। पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे या गावात भीषण पाणी टंचाईचा सामना तांड्यावरील आणि गावातील नागरिकांना करावा लागतोय। आता मार्चचा मध्य आहे आणि याच वेळी नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचं लग्न या गावात लावून देत नाहीत, मुलांची करत नाहीत, अशी सुद्धा तक्रार इथल्या गावकऱ्यांची आहे। यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस जरी झाला असला तरी पैठणमधील डोणगाव तांबे या गावात भीषण पाणी टंचाई मार्चपासूनच सुरू झाली आहे। अक्षरशः महिलांना 1 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागते आणि पाणी आणावं लागतंय। इतकंच नाही तर शाळकरी मुलांनाही पाण्याचे हंडे डोक्यावरून न्यावे लागतात। मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, पण मराठवाड्याला नाथसागर धरणातून पाणीपुरवठा केला जातो, त्यावर मराठवाड्याची तहान भागवली जाते। पण धरण उशाला कोरड घशाला असं म्हणण्याची वेळ पैठण तालुक्यातील डोणगाव तांबे नागरिकांवर आली आहे असं म्हणता येईल। एप्रिल अजून उजाडायचा आहे, मार्चचा मध्य आहे आणि तरी देखील या डोणगावात पाणी टंचाई जाणवते। आमच्या गावात सतत पाण्याची टंचाई असते आणि पाण्यासाठी 1-1, 1.5, 2-2 किलोमीटर महिलांना, मुलींना, शाळेतल्या मुलींना जावं लागतं पाण्यासाठी। आणि प्रशासनाने लवकरात लवकर टँकर चालू करा। 31 मार्चपर्यंत जर टँकर चालू जर नाही झालं तर आम्ही पंचायत समितीसमोर आंदोलन करू, हंडा आंदोलन करू। तरी जर प्रशासनाने जर टँकर चालू नाही केलं तर आम्ही इथं मेल्यापेक्षा तिथं पंचायत समिती कार्यालयासमोर मरू, आत्मदानाचा इशारा देतो आजच। आमच्या डोणगावच्या इतक्या जवळ धरण असून पाण्याची काही सुविधा नाही आमच्या गावाला। इतकुले लहान लेकरं सोडून सगळ्या बायकांना अगदी 1 ते 3 उन्हाच्या भरात नुसतं पाण्यासाठी भटकावं लागतं 1-1.5 किलोमीटर। आणि थोडंसं ऊन कमी झालं की ते विहिरीत पाणी राहत नाही म्हणून सगळे उन्हातच नुसतं पाण्यासाठी पळतात। शाळेतील पहिलीचे दुसरीचे मुलं देखील उन्हात पाण्यासाठी पळतात। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी बोलूया। अविनाश, आत्ताच मार्चमध्ये ही परिस्थिती आहे, एप्रिल मे मध्ये तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा संपूर्ण मराठवाडा असेल, या संपूर्ण मराठवाड्याला पैठण तालुक्यातून पाणी पुरवठा केला जातो, तो म्हणजे नाथसागर जलाशयातून। आपण जर बघितलं तर सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून त्याची ओळख आहे आणि पूर्ण मराठवाडा त्याचं पाणी पितोय। मात्र त्याच तालुक्यात दुर्दैव म्हणावं लागेल की त्याच तालुक्यातल्या डोणगाव तांडा या गावात या धरणाचं पाणी पोहोचलं नाही। मग झोपलेले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याला जबाबदार आहे का, हा पुढचा विषय। मात्र त्यांना जागी व्हावं लागेल, कारण या महिलांचे, माझ्यासोबत काही महिला आहेत, त्याची जर हाल आपण बघितली तर 1 ते 1.5 किलोमीटर या महिलांना आपल्या घरापासून आपल्या छोट्या छोट्या लेकरांना कडेवरती घेऊन, डोक्यावरती हंडा घेऊन पाण्यासाठी यावं लागतं आणि या विहिरीतनं पाणी काढावं लागतं। आता जर मी ही विहीर दाखवण्याचा प्रयत्न करतो की या विहिरीचं जर आपण बघितलं तर या विहिरीचं जे पाणी आहे ते अगदी तळाला गेलेलं या ठिकाणी दिसून येतंय। म्हणजे एक हंडाभर जर पाणी काढायचं तर 5 ते 10 मिनिट या सर्व प्रोसेससाठी लागतात। असंच या गावाची लोकसंख्या जर आपण बघितली तर 3000 लोकसंख्या आहे। मात्र अजून जरी देखील या गावाला पाणी पोहोचलेलं नाही। माझ्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडनं त्यांच्या भावना जाणून घेऊया। ताई, किती पायपीट करावी लागते, कशी मेहनत घ्यावी लागते पाण्यासाठी? ताई, कशी मेहनत घ्यावी लागते पाण्यासाठी? डोणगाव तांडा पाण्यासाठी आम्हाला भटकावं लागतं। दुपारा 1-2च्या भटकात आम्हाला भटकावं लागतात। बरं मावशी, जर आपण बघितलं तर खूप लांबून यावं लागतं पाण्यासाठी। विहिरीतून पाणी काढण्यासाठी किती खोल आहे, किती मेहनत लागते? नाही, पण तुम्हाला त्रास तर होत असेल, या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय का? त्रास आहे, पाण्याची सोय पाहिजे आम्हाला, दुसरं काही नाही। बरं, सरकारी टँकर वगैरे येतात का गावामध्ये? नाही येत। बरं, काय म्हणजे तुमचे आमदार खासदार आहेत सगळे, नेत्यांना तुम्ही ओळखता का? तुमचे आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, यांना कधी घरानं सांगितलंय तुम्ही? नाही सांगितले आम्हाला, सांगितलंय तुम्ही, पण त्यांनी उत्तर काही दिले नाही? नाही दिले। बरं, छोटं लेकरू या ताईच्या कडेवरती आहे, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो।
अगदी सूर्य जो आहे मध्यान्ह म्हणजे डोक्यावरती आहे. तापमान संभाजीनगरचं 40 डिग्रीच्या समोर आहे आणि या उन्हामध्ये पाण्यासाठी या ताईला आपलं लेकरू घेऊन यावं लागतं. ताई, कशा भावना आहेत, म्हणजे किती वाईट वाटतं थंडाभर पाण्यासाठी? भटकावं लागतं, लहान लहान बाळ आम्हाला सोडून यावं लागतं. लहान बाळांसाठी आम्हाला टाइम सुद्धा देता येत नाही. दुपारच्या वेळेस आम्हाला भटकावं लागतं. लवकरात लवकर विनंती करून सांगतो आम्ही की लवकरात लवकर टँकर या गावात लवकर पाठवावा पाण्यासाठी. एखाद वेळेस जर जखमी झाले, एखाद वेळेस मेले तर कोण जबाबदार राहणार? पाण्यासाठी आम्ही भटकतो. लवकरात लवकर विनंती करून सांगतो आम्ही की आमच्या गावात डोणगाव तांडा येथे टँकर पाठवावं. म्हणजे एवढ्या 40 डिग्रीच्या तापमानात छोटे मुलं घेऊन येत आहेत. आता जर संभाजीनगरमध्ये बघितलं तर सगळेच हॉस्पिटल ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल यासाठी फुल आहे आणि या तापमानात देखील त्यांच्या मुलांना काही झालं तर अशा संतप्त प्रतिक्रिया त्या मातेच्या. मात्र आपल्यासोबत काही तरुण देखील आहेत गावातले. दादा, काय सांगाल की असं ऐकलंय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या चर्चेमधनं की गावात मुली पण कोणी लवकर देत नाही? पाणी टंचाईमुळे कोणीच मुली देत नाही ना गावात. अनेक वेळा सांगून सुद्धा प्रशासन ऐकत नाही. आता जर 31 मार्च पर्यंत जर टँकर चालू जर नाही झाले डोणगाव तांडाला तर आम्ही हंडा आंदोलन करू पंचायत समिती समोर पैठण. लग्नाचा प्रश्न म्हणजे आता मुली मिळणं अवघड झालं, त्यात पाणी टंचाई असल्यामुळे ही अडचणी ते असं वाटतंय तुम्हाला? मग त्याच्यामुळेच हे आम्हाला मुली भेटत नाही ना. आमच्या मुलीला बी मुलं भेटत नाही, मुलाला बी मुली भेटत नाही. कारण की पाण्याचा खूप प्रश्न आहे. पाहुणे जर आले ना तर जेवण करायला सुद्धा पाणी नाही राहत आणि नळाला पाणी येतं 12 दिवसांनी. आणि घरातले माणसं जर राहिले, 10 माणसं राहिले घरात तर 10 हंडे पाणी येतं. मग त्याच्यात कसं भागणार आहे? लोकसंख्या किती आहे तुमच्या गावाची? 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे गावात. ओके. जर आपण बघितलं तर 3000 लोकसंख्या या गावाची आहे. मात्र लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, गाढ झोपेत आहे. यांना या लोकांच्या प्रतिक्रिया, या संतप्त मातेच्या प्रतिक्रिया यांना ऐकून घ्याव्या लागतील आणि या झोपेतून उठून नागरिकांसाठी काहीतरी करावं लागेल हे मात्र निश्चित. कारण हा विषय गांभीर्याने घेण्यासारखा आहे. जर तालुक्यातच नातं जलाशय असेल, एवढा मोठा धरण असेल तर ते पाणी का गावाला नको आणि कशासाठी नक्की नकोय? जर अविनाश. मुलांचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण? अशा देखील प्रतिक्रिया या मातेने दिलाय. सुवर्णा, नक्की सगळ्या महिलांशी संवाद साधण्याचा तू प्रयत्न केलास, या तरुणाशी सुद्धा संवाद साधलास. खूप खूप धन्यवाद अविनाश माहिती दिल्याबद्दल. प्रश्न डोणगाव तांडे या गावाचा गंभीर आहे. नागपुरात मुस्लिम संघटनांनी केलेल्या आंदोलनात फहीम खानचा सहभाग असल्याचा आरोप. FIR मध्ये धक्कादायक माहिती. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा अध्यक्ष. नागपूरमध्ये 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजही कर्फ्यू कायम. QRTS आणि RPFच्या तुकड्या बंदोबस्तावर तैनात. तर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कसून तपास सुरू. मंत्री नितेश राणे दिल्ली दौऱ्यावर. बंदर आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्या अनुषंगानं बैठक असल्याची माहिती. मात्र वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात असलेल्या राणेंना पक्षश्रेष्ठींकडून समज देण्याची शक्यता. कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूरला रवाना. कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम. 7 अरबी समुद्रात बुडवून आंदोलनाचा इशारा. तर मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त. पुण्यातील हिंजवडीत कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग. भीषण आगीत बसमधील 12 जणांपैकी 4घांचा होरपळून मृत्यू. तर 2 गंभीर जखमी. साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण. यंदा अजित ननावरेंना मिळाला बगाड्याचा मान. आणि राज्यात रंगपंचमीचा उत्साह. शिर्डीत साईंच्या मूर्तीवर रंगांची उधळण. तर सांगली आणि नाशिकमध्ये रंगांची उधळण करत आनंदोत्सव.